अहो काय हा? केवढी पत्र, केवढ्या या वस्तू हा? मोजदात करता करता माणूस दमून जायचा की. सचमुच खूप नजराणे आलेत. भेट वस्तूंची यादी संपतच नाही. हा, एक यादी संपली की दुसरी यादी तेवढीच. याचा अर्थ एकच कविराज, का आपल्या बाळाजी पंतांनी एकदम चोख काम केलंय. किती जणांना आणि केवढी पत्र पाठवलेत बघा की. खरंय. अहो 10-12 दिवस त्यांचं निमंत्रण पत्रिका लिखाणाचं काम चालूच होतं. हो, शंभू राजांवर तेवढा लोभ आहे राजा महाराजांचा, सरदारांचा, म्हणून पाठवले पत्रिका. त्यामुळे ज्यांना जमलं ते आले, ज्यांना नाही जमलं त्यांनी नजराणे पाठवलेत. होय तर. अरे त्यामुळं काय रंगतदार झाला सोहळा हा, देखणा झाला सोहळा. हो ना, किती वर्षांनी गडावर आनंद नुसता ओसंडून वाहत होता. तर अहो यो गोवळकोंड्याचा नजराणा, त्यो आदिलशाचा, यो नागपूरचा, त्यो दक्षिणेकडचा, बंगळूर, जिंजी, तंजावर, टोपीकर, बंगळूर समध्यांनीच नजराणे पाठवले. ती पत्र कुणाचं पत्र? शहजादा अकबराचं पत्र आहे. शहजादा अकबराचं? जी. आणि ताजमहालाची कागदी प्रतिकृती पाठवली. हा, कागदी ताजमहल? काय लिहिलंय पत्रात? शहजादा अकबरने शंभू राजांना राज्याभिषेकाची खूप बधाइयां आणि मुबारकबाद दिली. लिखले, इस पत्र के साथ हम एक छोटा सा नजराना भेज रहे हैं. नजराना कागजी ताजमहल है. आप हमारे हालात से अच्छी तरह वाकिफगार है, लेकिन आप और हम साथ हो तो हम हिंदुस्तान का नक्शा बदल दे. बिना अल्फाज के पैगाम पढ़ लेने में आप माहिर हो. अगर आपका साथ हो तो आगरा के संगे मरमर का ताजमहल ही नहीं, दिल्ली का लाल किला भी हम आपको नजराने में दे सकते हैं. महाराज संभाजी, दोस्ती का हाथ बढ़ाकर इतिहास को बदलने में हम आपके साथ रहेंगे और आप हमारे साथ. इस एतबार के साथ खुदा हाफिज. हिंदुस्तान का बादशाह अकबर. लगता है हमारा नसीब ही खराब है राणा जी. भगवान सब अच्छा ही करे, कुछ अच्छा ही होना है. लेकिन कब और कितने दिन, कितना वक्त बीत चुका है, हम भाग रहे हैं. देखिए ना राणा जी, मुंह तक आया निवाला छिन जाता है. नसीब को मत कोसना. ये नसीब ही है कि आप सुरक्षित हैं. ये भी बड़ी बात है. बादशाह सलामत. लेकिन राणा जी, सब कुछ तय हो चुका था. संभाजी राजे और हम मिलने ही वाले थे. संभाजी राजे रायगढ़ से रुखसत भी हो चुके थे. या खुदा, क्या क्या सोच लिया था हमने. साथ बैठकर खाना खाएंगे, बरसों बाद दो यार मिलने वाले थे. लेकिन बेमुरव्वत हमारे भाईजान शाह आलम. इसे कहते हैं नसीब की बलिहारी. आपकी बात भी सच है. एक बात तो सोचो, शहजादा शाह आलम से बचाया किसने? राजा संभाजी ने. इसका मतलब जानो हो, कुछ ना कुछ अच्छा होना है. संभाजी राजे आपकी दोस्ती चाहते हैं, इसीलिए वो वापस चले गए और आपको सावधान भी कर गए. एक बात तो नक्की है, संभाजी राजे के मन में आपके लिए जगह है. बादशाह सलामत, जी को छोटा ना करें. एकलिंग जी आप
सबका भला करेंगे और हमारा भी। ऐकलं का मुजुमदार? कशाला खपल्या काढताय? बसा की गप. हे म्हणजे बोलायला बी कसं एकदम मिळमिळीत वाटतंय. मुजुमदार सुरनीस कसं वाटायचं? सुरनीस हा आता म्हणजे कशी घरावरची कवलं काढून नेल्यासारखं वाटतंय. मुजुमदार हे दान मनासारखं पडलं ना तर घरावर सोन्याची कौलं घालीन मी. अगोदर प्रसाद घ्या, प्रसाद. ठीक आहे घ्या. अरे वा, गुळ खोबरं कशासाठी? अहो नव्या इमारतीचा पाया दागलाय शंभूराजेंनी. म्हणजे उदळ मारली आणि श्रीफळ वाढवले त्याचाच प्रसाद आहे हो. लय गर्दी जमली होती. खोबरं गोड आहे म्हणजे गुळाची गरजच नव्हती, एवढं गोड आहे. पण आता इमारत कोणासाठी बांधतात? काय कमी इमारत आहे तो गडावर? अहो इमारत नव वाडा दागलाय चौसोपी. कुणासाठी? कवी कलशेसाठी वाडा बांधतायत. काय? त्या कलुशाचा वाडा? वय कलुशाच्या वाड्याचं खोबरं खायला घातलंस? वर्षा बिघडलास का रे? अरे माझ्या घशाखाली तरी उतरेल का ते? चुकलं का? मग असू द्या हो. आपल्या माणसावर कशा पाहिजे चिडतायचा? हा तो चिडणार नाही तर काय? तो चिडणारच. आणि मी जे काही चिडतोय ते तुमच्यासाठी. हे खरं तुम्ही चिडायला पाहिजे होतं. म्हणजे काय एवढंही लक्षात येत नाही तुमच्या? अहो तुम्हाला ठेवलंय गुळ खोबऱ्यावर आणि त्या कलुशासाठी वाडा बांधायला निघालेत. होय की? तुम्ही एवढे रक्ताचे नात्याचे काय केलं शंभूराजांनी तुमच्यासाठी? पण कोण कुठला भडबुंजा कुठून आला, कसा आला, का आला, 2 कविता काय लिहिल्या, जय जयकार काय केला, तर त्याला वाडा, त्याला छंदोगामात्य आणि जवळच्यांचं पारिपात्य. हा काय न्याय झाला? तुम्ही म्हणताय तेच खरं. मोहिनी घातली त्यानं. त्याशिवाय काय एवढे करतात शंभूराजे? एवढी चेंगराचेंगरी करून त्यांनी लोकांची घरं उजाड केली आणि त्याच्यासाठीच वाडा? खरं सांगू, त्यो पोटात शिरलाय राजांच्या. काढू की ओढून बाहेर त्याला? त्याला ढिला सोडायचा नाही. कविराज, जी. मला या पत्राचं नवलच वाटतंय. मतलब यो अकबर स्वतःला बादशाह समजतो. तो जेव्हा बाहेर येतो तेव्हा ललकाऱ्या पुकारल्या जातात. त्याच्या पदरी असलेलं सैनिक त्याला कुर्निसात करतात. तो दरबार भरवतो. खरं आहे सरनौबत. म्हणजे तो हाय बादशाह. हो, म्हणजे दुर्गादास राठोड आणि राजपुतांनी समारंभ केल्याचंही कानावर आलं होतं. तेच म्हणतोय मी. म्हणजे तो हाय बादशाह पण शंभू राजांमोर सेवकासारखा वागतोय. हो, पत्रातील मजकुरावरनं स्वच्छ दिसते की आता अकबराची मदार शंभूराजांवरच आहे. दिसतंय. पर मला या पत्रात संबंध हिंदुस्थानचं राजकारण दिसतंय. सरनोबत, तुम्ही बरोबर बोलला. असं असेल तर हे पत्र तातडीनं राजांना दाखवायला हवं. हा, आणि हो, राजही म्हणाले होते राज्याभिषेक होईपर्यंत अकबराचा विषय काढू नये म्हणून. पण आता राज्याभिषेक झालाय. हा, राजमोकळं झाले ती. मग आता हे पत्र त्यांना द्यायला काहीच हरकत नाही. मग आता उशीर करून चालायचं नाही. अकबराबद्दल शंभूराजांच्या मनात काही विचार सुरूच असतील. असत्याल तर? अरे म्हणून तर ते गड उतार झाले नव. पण भेट तर झालीच नाही ना. भेट घ्यायचीच नसेल तर
निस्तीच भेटायची हुल द्यायची असेल तर दिली. त्या अकबराची दुधाची ताण ताकावर भागवली. जी बिलकुल. परंतु एक, अकबराच्या रूपानं ही आयती संधी चालून आली आहे, इतकं खास. हो, आणि अकबराने कागदी ताजमहल पाठवलाय आणि ताजमहल ही प्रेमाची निशाणी आहे. शिवाय प्रेमच नाही, तो लाल किल्ल्याकडेही बोट दाखवतोय. हे जमावं, पर शेवटी शंभूराचं काय निर्णय घेत्यात त्याच्यावर समधी मदार आहे. दिशा ठरणार, पण कोणती? नाराजीची का? नाराजी का म्हणून? धाकट्याबाई साहेब, एकूण वातावरण पाहता परिस्थिती तशीच निर्माण झाली आहे. पण तुम्हाला कुठे उणीवा भासल्या का? आता बघा ना, अष्टप्रधान मंडळात नव्याचाच भरणा जास्त आहे. माफी असावी मातोश्री, परंतु तुम्ही म्हणताय तसे नवे कोण आहेत? सगळे जुने जाणतेच आहेत. निळोपंत मोरेश्वर पिंगळे, तेही पेशवे म्हणून नवीनच आहेत. शिवाय वयानेही लहान आहेत. अहो, पण ते मोरोपंतांचे चिरंजीव आहेत आणि मृत्यूसमयी शंभूराजेंनी त्यांना तसा शब्दही दिला होता. मातोश्री, शब्दाला जागल्यासारखं तर झालंच. पाणी घेऊन ये. शिवाय निळोपंत हे मोरोपंतांचे चिरंजीव असले तरीही पेशवे पद सांभाळण्याची योग्यता आहेच त्यांच्या. सोदनीस पदावर आबाजी सोंदेवाले, तेही नवेच आहेत. जनार्दन पंत डबीर झाले, हेही नवच नाही का? मातोश्री, जनार्दन पंत, आबाजी सोंदे हे मंत्रिमंडळात नवे असले तरीही जुने जाणतेच आहेत. मग तसं म्हटलं तर जुने जाणते दुसरे कोणीच नव्हते का? दुसरे कोण आहेत? तेच ज्यांना डावललं गेलंय. थोरल्या बाईसाहेब, तुम्ही सांगाल का कुणाला डावलण्यात आलं ते? हिरोजी फर्जंदांना डावललंच की. अहो, ते जवळचेच आहेत. अष्टप्रधानात नसले तरीही अष्टप्रधानात असल्यासारखेच आहेत ते. असं म्हणून त्यांची समजूत निघेल? माफी असावी मातोश्री, परंतु समजूत काढण्याची गरज नाही. ते नाराजच नाहीत. राजद्रोह करून देखील राजे सन्मानानंच वागवत आहेत त्यांना. ते काय कमी आहे का? सन्मानानं तर दुसऱ्यांनाही वागवलं जातंय. कोणाला वागवलं जातंय? कविराजांना. अहो, छंदोगामात ते पद ते फक्त त्यांच्यासाठी निर्माण केलं गेलंय. आणि एवढंच नाही, तर आता त्यांच्यासाठी वाडाही बांधला जातोय. हाही एक प्रकारचा सन्मान नाही का? अहो, पण ते शंभूराजेंचे मित्र आहेत आणि मित्रासाठी एवढं केलं तर मित्रासाठी करू देत ना. पण जे जीवाला जीव देतात, आपल्यासाठी रक्त सांडतात, त्यांचा विचार नको का करायला? म्हणजे कोणाचा? तू वारा घाल. कोंडाजी फर्जंदांचा. एवढा मोठा राज्याभिषेक सोहळा पार पडला, पण ते सोडून शहा आलमच्या मागावर गेले. ते त्याच्याशी लढले, त्याला पिटाळून लावलं.
बागलाणात अजूनही मोर्चा बांधून बसले ते, आणि इथे रला र ट ला ट करणाऱ्यांना सावलीसाठी इमारत बांधून दिली जाते. आम्ही नाराजीची दिशा म्हणतोय तेही. हो हो हो, जरा दमानं लगा मुडा, थांबा. का काय झालं? काय झालं नाही, पण काय होण्याआधी थांबवलंय तुम्हाला. का काय होणार आहे? चला. अहो, पायरी चढण्या अगोदर जरा पायरी ओळखून वागायला शिका. म्हणजे अहो, आपल्या योग्यतेप्रमाणे राहावं. आपली योग्यता आपल्याला कळली आहे ना, मग थांबा. अहो, तुम्ही काय बोलताय? काय बी लक्षात येणं झालं. तुम्हाला ना सगळं स्पष्ट करून सांगायला लागतं. त म्हटलं की ताक समजावं. अहो, आपल्या अगोदर कविराज येणार सदरेवर, मग ते सदरेवर जाऊन स्थानापन्न होणार, मग ते ठरवणार कोणी आत यावं, कोणी वळचणीला थांबावं की कोणी पायरीवर थांबावं. ते कलुषा. कलुषा काल, आज ते स्वराज्याचे छंदोगामात्य आहे. वासनात का तो कोण आपल्याला अडवणारा? छंदोगामात्य. अष्टप्रधानात 9 रत्न आणून बसवले शंभूराजांनी. म्हणून आता धांदरटपणा करू नका, थांबा. आपली पायरी ओळखून वागायला शिका. अहो, असं कसं? कोण आपल्यासने रोखणार? अहो, ऐका, आता राजे सदरेवर येतील, छंदोगामात्यांशी बोलतील, मग आपल्याला बोलावणं येईल. तेही त्यांच्या मनात आलं तर. मनात आलं तर? पण तीही शक्यता कमी वाटते. एवढ्यात बोलावणं येईल असं वाटत नाही. मग काय इथं ताटकळत उभं राहायचं? कशाला? अहो, गडावर ना फेरफटका मारून या. वाटल्यास त्या कलुशाच्या वाड्याचं बांधकाम कुठपर्यंत आलंय ते बघून या. विटा मोजा, घडीव तोडे आलेत का ते बघा. वाचे आडे कौल बघा, मोजून या. पंत, अहो, आता आपल्याला हेच काम. जा, नजर टाकून या. जा. हिरोजीराव फर्जंद, महाराजांनी तुम्हाला सदरेवर बोलावलंय. हिरोजी काका, आज्ञा महाराज. हा ताजमहाल बघितला? वय महाराज. शहजादा अकबराने आपल्या आजीची कब्र पाठवली आहे. द्यायला दुसरं काय नाहीच आहे त्याच्याकडे, त्याला त्यो तरी काय करणार? हिरोजी काका, असली ताजमहाल आणि नकली ताजमहाल याच्यातला फरक ओळखू शकाल? अगदी चांगल्या रीतीनं. आग्र्यात असताना सारखं जाणं येणे असायचं, त्यामुळे तोंडपाठ झालाय ताजमहाल. त्यामुळे खरं खोटं समज ध्यानात या. त्याला सच्ची आहे का वेगळी ते बी काढ. हिरोजी काका, ताजमहालासारखाच माणूस ओळखा. तर शहजादा अकबराला चोखाल? जी महाराज. संगमरवर असली आहे की नकली, त्याचप्रमाणे शहजादा खरा आहे की तोतया ओळखाल? जी. हिरोजी काका, शहजाद्यानं आम्हाला नकली ताजमहाल पाठवला, पण त्याच्या मोबदल्यात मात्र त्याला असली चीज पाहिजे. त्याचा विचार करूच. पण त्यापूर्वी शहजाद्याला जोखण्याच्या पारखण्याच्या कामासाठी आम्ही तुमची निवड करतो आहोत. वय जबाबदारी घ्याल? वय पार पाडाल? वय. हिरोजी काका, शहजाद्याला भेटणारी व्यक्ती ही आमच्या जवळची असायला हवी, घरातली, विश्वासातली हवी. म्हणून तुम्हाला पाठवतो काका.
आमच्या जवळचं माणूस म्हणून चाल. हा होय